आजचा प्रश्न इतिहासाच्याही पलीकडचा आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचे खरे मावळे आज कुठे आहेत आणि त्यांना ओळखायचं कसं? शिवरायांचे मावळे म्हणजे फक्त सैनिक नव्हते, ते होते निष्ठा, शौर्य आणि समर्पणाचे प्रतीक। त्यांना सत्ता, पद, पैसा नको होता, त्यांना हवी होती फक्त स्वराज्याची सावली। तानाजी, बाजी, नेताजी, यसाजी ही केवळ नावं नाहीत, ती एक वृत्ती आहे। स्वराज्य प्रथम, स्वतः नंतर। आज रणभूमी नाही पण लढाई आहे, भ्रष्टाचाराशी, अन्यायाशी, अंधश्रद्धेशी, जातदांडग्यांशी, धनदांडग्यांशी, धर्मांधाशी। आजचे मावळे तेच जे प्रामाणिकपणे काम करतात, शिवरायांच्या आदर्शावर चालतात, जनतेच्या हक्कासाठी उभे राहतात आणि समाजात प्रकाश पेरतात। ज्यांच्या वर्तनात शिवरायांचे विचार आहेत तेच खरे मावळे। ते धर्मनिरपेक्ष आहेत, स्त्री पुरुष समानतेवर विश्वास ठेवतात, ते लोकशाहीचा आदर करतात आणि सर्वात महत्त्वाचं, ते स्वतःसाठी नाही समाजासाठी जगतात। मावळे पण गळ्यातील माळेत नाही, ते मनातील मूल्यांमध्ये आहे। शिवरायांनी जे स्वराज्य घडवलं ते टिकवण्याची जबाबदारी आज आपली आहे। म्हणूनच प्रत्येक शेतकरी, विद्यार्थी, कामगार, शिक्षक, पोलीस, डॉक्टर जो आपल्या कामात प्रामाणिक आहे तोच शिवरायांचा खरा मावळा। मावळा होण्यासाठी तानाजी सारखं मरण गरजेचं नाही, पण तानाजी सारखं जगणं नक्कीच गरजेचं आहे। म्हणून विचार करा, आपण खरे मावळे आहोत का?